नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 जुलै 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणते राज्य रेशनसाठी फेस आयडी वापरणारे पहिले राज्य बनलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हिमाचल प्रदेश हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिलं राज्य बनलेलं आहे. कशासाठी? तर रेशनसाठी फेस आयडी यूज करणारं वापरणारं पहिलं राज्य बनलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतीय नौदलाची शक्ती वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या स्वदेशी पाणबुडी विरोधी शस्त्र प्रणालीची चाचणी घेतलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ERASR. काय? ERASR या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, याचा फुल फॉर्म लिहून घ्या. एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेट असं याचा फुल फॉर्म आहे. मराठीमध्ये म्हणता येईल विस्तारित श्रेणीतील पाणबुडी विरोधी रॉकेट. ठीक आहे, हे एक काय आहे? स्वदेशी पाणबुडी विरोधी शस्त्र प्रणाली आहे. 23 जून ते 7 जुलै दरम्यान INS कवरत्ती येथून या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. तर या मिक्स क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पंजाबमध्ये मुख्यमंत्री आरोग्य योजनेची अंमलबजावणी केव्हापासून होणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2 ऑक्टोबर 2025 रोजी. त्याच दिवशी या ठिकाणी या योजनेला का सुरुवात होत आहे? तर 2 ऑक्टोबर 2025ला आपण या ठिकाणी गांधी जयंती साजरी करणार आहोत. बरोबर? तर त्या दिवसानिमित्त पंजाबमध्ये मुख्यमंत्री आरोग्य योजना या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश काय आहे? तर लिहून घ्या. दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला 10 लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. यामध्ये सर्व प्रकारचे हॉस्पिटलायझेशन, सर्जरी, तपासणी यांचा समावेश असणार आहे. पंजाबमधील सर्व कुटुंबांना कोणत्याही उत्पन्नाची अट नाही. विशेष म्हणजे यामध्ये प्रत्येक सेहत कार्ड या ठिकाणी दिले जाणार आहेत नागरिकांना. ठीक आहे, पंजाब ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966ला झाली. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया, राजधानी आहे चंदीगड. एकच महत्त्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं. ठीक आहे, जी काही 6 महिन्याची PDF आहे ती या ठिकाणी लॉन्च झालेली आहे. ही PDF जानेवारी 2025 पासून जून 2025 पर्यंत असणार आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600. या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला फक्त हाय मेसेज टाकायचा आहे. मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो. त्या स्कॅनरवरती तुम्हाला 99 रुपये पाठवायचे आहेत. किंवा सरळ सरळ तुमच्या मोबाईलमध्ये आता फोनपे उघडा किंवा गुगल पे उघडा. ते उघडून हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एक 15 ते 20 मिनिट द्या, तुम्हाला या ठिकाणी PDF प्रोव्हाइड केली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स देखील काढू शकता. ठीक आहे, डायरेक्ट या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करू नका, ते बंद आहे. तुम्हाला QR कोड स्कॅन करूनच करायचं आहे. ठीक आहे, यामधील काही सॅम्पल पेज दाखवायचे म्हटले तर पहा, हे जानेवारीचं पहिलं पेज आहे. अशा प्रकारे तुम्हाला 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी प्रश्नोत्तर मिळणार आहेत. त्याच्यानंतर हे जूनचं या ठिकाणी फॉर्मॅट आहे. जूनमध्ये देखील अशा प्रकारे 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, हरियाणा राज्याच्या अंतर्गत आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी या ठिकाणी सुरू होणार आहे. कोणत्या पर्वतरांगांमध्ये असं विचारलं तर अरावली पर्वतरांगांमध्ये हे असणार आहे. हा प्रकल्प गुरुग्राम आणि नूह या जिल्ह्यांमध्ये असणार आहे. सुमारे 10,000 एकर क्षेत्रांवरती हे असणार आहे. गुजरातमध्ये जसं वंतारा आहे त्या वंतारा मॉडेलचा अभ्यास करून हरियाणाने हा प्रकल्प या ठिकाणी विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर पर्याय क्रमांक बी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हरियाणा ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966ला झाली.
मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय, राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर, आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत कौशल्या, अनागपूर, ओत्तू बॅरेज. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश भारताच्या भीम UPI ॲपचा स्वीकार करणारा पहिला कॅरेबियन देश बनलेला आहे? हा प्रश्न 100% विचारला जाणार. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, त्रिनिदाद आणि टोबॅगो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या देश किंवा हा देश भारताचा भीम UPI ॲपचा स्वीकार करणारा पहिला कॅरेबियन देश या ठिकाणी बनलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे या गोष्टींबद्दल तर लिहून घ्या. UPI ज्याचा फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, 2016 मध्ये याला या ठिकाणी सुरुवात झाली होती. एकूण 8 वेगवेगळ्या देशांनी या ठिकाणी आपल्या प्यारा भारताचा जो काही UPI प्रणाली आहे तो या ठिकाणी स्वीकारलेला आहे. हे 8 देश कोणकोणते आहेत लिहून घ्या. भूतान, नेपाळ, मॉरिशस, सिंगापूर, श्रीलंका, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात, त्रिनिदाद आणि टोबॅगो. बरोबर. UPI स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे तर नेपाळ. UPI स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे तर फ्रान्स. UPI स्वीकारणारा पहिला आफ्रिकन देश कोणता आहे तर नामिबिया. आणि UPI स्वीकारणारे पहिला कॅरेबियन देश कोणता आहे तर त्रिनिदाद आणि टोबॅगो. कोणता? त्रिनिदाद आणि टोबॅगो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, कोणत्या व्याघ्र प्रकल्पातील वत्सला आशियातील सर्वात वृद्ध हत्तीनीचे निधन झालेले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पन्ना व्याघ्र प्रकल्प जो की मध्य प्रदेशमध्ये आहे. या ठिकाणी एक हत्तीनी होती, वृद्ध हत्तीनी होती, आशियातील सर्वात वृद्ध हत्तीनी, जिचं नाव आहे वत्सला. बरोबर. नाव काय आहे? वत्सला. जवळपास वय होतं 100 पेक्षा जास्त होतं. मृत्यू झाला आहे 8 जुलै 2025 ला. व्याघ्र प्रकल्पाचं नाव आहे पन्ना व्याघ्र प्रकल्प, जे की मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. आणि वत्सला ही आशियातील सर्वात वृद्ध हत्ती म्हणून या ठिकाणी ओळखली जात होती, ज्याचं टोपण नाव दादिमा किंवा नानिमा असं देखील होतं. ती केरळमधून निलांबूर जंगलातून नर्मदापूरला आणण्यात आली होती आणि त्यानंतर पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्यात आलेलं होतं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये वत्सला नावाची या ठिकाणी वयोवृद्ध सर्वात वृद्ध हत्तीनी होती, ज्याचं नुकतंच निधन झालेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेशमध्ये. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूबाई छगनबाई पटेल, राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या पहिल्या महिला MD आणि CEO कोण ठरले आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रिया नायर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रिया नायर असं त्यांचं नाव आहे. HUL हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या पहिल्या महिला MD आणि CEO, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, पुस्तक आहे लिहून घ्या. कन्फेशन्स ऑफ अ शेक्सपियर ॲडिक्ट नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, VS रवी यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर नवनवीन प्रकाशित झालेले जे काही पुस्तक आहेत त्याच्यावरती देखील आपण रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. इन पर्स्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन्स हे पुस्तक लिहिलं आहे नजमा हेपतुल्ला यांनी. हर्ड्स अँड हिरोज लिव्ज दॅट शेप्ड अस हे पुस्तक लिहिलं आहे कुलभूषण कुमार यांनी. आय एम अ सोल्जर्स वाईफ हे पुस्तक लिहिलं आहे गीतिका लीडर यांनी. ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव हे पुस्तक लिहिलं आहे सतीश दुवा यांनी. मोदीज नीतिशास्त्र द वर्ल्ड्स हिज ओएस्टर हे पुस्तक लिहिलं आहे आदिश C अग्रवाल यांनी. विंग्स टू आवर होप्स द्रौपदी मुर्मू यांनी. द न्यू वर्ल्ड 21st सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया राम माधव यांनी. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक लिहिलं आहे प्रेम प्रकाश यांनी. द इमर्जन्सी डायरीज अमित शहाद्वारे प्रकाशित करण्यात आलं पुस्तक. आणि कन्फेशन्स ऑफ अ शेक्सपियर ॲडिक्ट कन्फेशन्स ऑफ अ शेक्सपियर ॲडिक्ट हे पुस्तक लिहिलं आहे VS रवी यांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित केलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपलं राज्य. महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्राने गणेशोत्सव हा जो काही उत्सव आहे तो राज्य उत्सव म्हणजेच स्टेट फेस्टिवल म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. पुढचा प्रश्न, एअर लोरा काय?
एअर लोरा हे कोणत्या देशाने विकसित केलेले एक प्रगत हवेतून सोडले जाणारे बॅलिस्टिक मिसाईल आहे, क्षेपणास्त्र आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. प्रगत हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मोहिमांसाठी हे यूज केलं जाणार आहे. ते कमांड सेंटर, हवाई तळ आणि नौदल जहाजे यासारख्या उच्च मूल्य असलेल्या आणि चांगल्या प्रकारे संरक्षित मालमत्तेला लक्ष्य करतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी नवजात आणि लहान मुलांसाठी पहिले मलेरिया औषध विकसित केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, स्वित्झर्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्वित्झर्लंड देशातील जे काही सायंटिस्ट आहेत त्यांनी नवजात आणि लहान मुलांसाठी पहिले मलेरिया औषध डेव्हलप केलेले आहे. कोणी? स्वित्झर्लंड देशाने. वर्तमानमधील अध्यक्ष करीन केलर सटर, राजधानी आहे बेर्न, चलन वापरलं जातं स्विस फ्रँक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण पुरुषांची 100 मीटर शर्यत 10.2 सेकंदापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अनिमेश कुजूर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अनिमेश कुजूर असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीमध्ये 10.2 सेकंदापेक्षा सुद्धा कमी वेळामध्ये पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. शेवटचा प्रश्न, 2025 मध्ये कोणती IPL फ्रँचायझी सर्वात मौल्यवान IPL संघ बनेल, म्हणजेच मोस्ट व्हॅल्युएबल IPL टीम बनेल? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, RCB हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 1 नंबरला RCB, 2 नंबरला मुंबई इंडियन्स, 3 नंबरला CSK आणि 4 नंबरला KKR. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 2 नंबरला MI आणि 3 नंबरला CSK. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2026 मध्ये होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये कोणता देश सहभागी होणार आहे? चीन, भारत, ब्राझील की दक्षिण आफ्रिका? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जुलैला भरपूर दिवस असतात, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे 2025 मध्ये 5 जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर?